झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घालवेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. अहो सांगा ना घनाला काय द्यायचं आपण सरप्राईज गिफ्ट. काय शब्द कोड्यातनं बक्षीस मिळेल ते देणार आहात का घनाला? तुमचं काही लक्षच नाही माझ्या बोलण्याकडे. असं नाही कोड्याकडे बोलून विचार केला की चांगलं सुचतं. तुला काय वाटतं आपण काय द्यावं त्याला? द्या ना काहीतरी द्यावंच लागणार आहे आपल्याला. खरंच काय द्यावं? काय द्यावं काय द्यावं द्यावं काय काय द्यावं काय द्यावं काय द्यावं. ओ शांत व्हा ना. अरे सुचत नाही हो काय. डिनर सेट. हजारोनी डिनर सेट येतील आणि ते हजारोंच्या लग्नात परत दिले जातील. डिनर सेट नको काहीतरी डिसेंट सुचव. नाईफ. नाईफचा सेट. वाव. हे डिसेंट आहे. हो. नाही नाईफ म्हणजे सुरी हे माहिती ना तुला? असं काय करताय? जरा विचार करा ना. म्हणजे किती युनिक आणि असं वेगळाच गिफ्ट होईल राधाला आपल्याकडून. अशा वेगवेगळ्या सुऱ्या म्हणजे भाजी चिरायची वेगळी फळं कापायची वेगळी. हा अगे एकतर राधाची स्वयंपाकाची बोंब आहे. या सुऱ्या एकमेकांचे गळे कापायला नाही वापरलं ना म्हणजे झालं. शिबाई काय बोलता तू? काय बोलते तू? सुरी हे काय गिफ्ट द्यायची गोष्ट झाली? असं असतं काय कुठे जगात? जाऊ द्या मला काही सुचत नाही. मी झोपते. द्या माऊ जरा विचार कर सुचेल तुला. LED TV. चांदीचा गणपती. एसी. मस्त फ्लॉवर पॉट. त्यांचा कॅट. सुचत नसेल तर गप्प रहा. घरचा आहेर म्हणून पत्त्यांचा कॅट देणार. वल्ली हनीमून पॅकेज. वा काय मस्त आयडिया आहे. सॉलिड. पण आपण कुठे पाठवायचं त्यांना? मला एवढंच सुचलंय पुढचं सगळं तू ठरव. ओके. उटी केरळ. हो तिथे ना अशा मस्त बोटी असतात. बोटींमध्ये घरं असतात. काय मस्त आयडिया सुचली तुम्हाला. हे आपल्या व्यतिरिक्त कोणालाही कळता कामा नये. करेक्ट. कोणालाही कळता कामा नये. लिसन अंदमान निकोबार. हा म्हणजे घनाला आत्ताच जाणीव होईल की संसार म्हणजे तुरुंगवास असतो. पण बायकोच्या कैदेत कोणाला नाही आवडणार? माऊ आपल्यासारखी आयडिया कोणालाच सुचणार नाहीये. बोल नका फक्त बोल नका. वा वा वा. मुलांना जाऊ दे कुलू मनालीला. आपण दोघं जाऊ युरोपला. काहीतरी काय तुम्ही आधी त्या ट्रॅव्हल एजंटला फोन करा आणि चौकशी करा बरं कुलू मनाली. तुला सांगतो आपण सोडता ही आयडिया कोणाला सुचूच शकत नाही. लाव फोन. 700 800 900 1000. आपण ना प्रत्येक गिफ्ट ठेवण्यासाठी ना 4 बॉक्स वापरायचे. का? बघ एक मोठा त्यात अजून छोटा त्यात अजून छोटा आणि त्यात छोटा बॉक्स आणि त्यात गिफ्ट. हे काय मस्त वाटेल ना असं खजिना उघडल्यासारखं. नाहीतर ना त्यांना असं वाटेल की आपण असं परीकथेतलं रहस्य सुलगडतोय की काय.
बॉक्स त्याच्यात गिफ्ट. काहीतरी बावळटपणा करू नका. इतके बॉक्स उघडण्याचा ते कंटाळा करतील आणि मग गिफ्ट बघायचा नाद सोडून देतील. कसं आहे ना, गिफ्ट कसं द्यायचं याचा विचार करण्यापेक्षा काय गिफ्ट द्यायचं याचा विचार करा. घना दादासाठी रिस्ट वॉच आणि राधा वहिनीसाठी कानातले. आमचं ठरलंय. जर सगळंच ठरलंय तर तुम्हाला माझी गरज का लागली? कारण पैसे तुझ्या वाटणीचं तूच देणार ना ज्ञाना दादा. हे 1000 रुपये. गेली 4 वर्ष मी फ्रॉइडचा पूर्ण संग्रह विकत घेण्यासाठी जमा केले होते. कोण? फ्रॉइड मानसशास्त्राचा फार मोठा अभ्यासक होता. त्याने ईड, इगो, सुपर इगो शोधून काढला. आपल्या सुप्त मनात काय दडलंय याचा शोध घेत होता तो. कळलं? आपण उद्या वाण्याकडून सुट्ट्याचे बंदे करून घेऊ. हा एक हो, मला पण घना दादाला गिफ्ट द्यायचंय, पण माझ्याकडे फक्त 450 रुपये जमलेत. अगं अगं मग मग तू आमच्यात येणार का? आमच्या NKGG ग्रुप मध्ये. कसला ग्रुप? NKGG म्हणजे न कमावणारे घरातील घटक. चालेल, ये बस, आम्ही सांगतो आम्ही काय काय करतोय ते. हे बघ, तू काय कर, तू ना आमच्यातच पैसे टाक, म्हणजे आपल्याला ना घना दादासाठी आणखीन छान रिस्ट वॉच घेता येईल. काय? चालेल. आणि आपण ना हिचं पण नाव लिहूया त्यात. विथ बेस्ट विशेस फ्रॉम गंगा, यमुना, कुहू, ज्ञाना अँड परी. मस्त हो की नाही? आणि त्याच्यावर ना एक मस्त कविता पण लिहायची. साठवून ठेवलेला एक एक क्षण, मनात जपलेला एक एक कण. हे गिफ्ट नाही घना दादा तुला, ही तर आमच्या सगळ्यांची आठवण. कुहू, यापेक्षा थोडी चांगली कविता केली असतीस ना तर मी तिला वाईट म्हणालो असतो. एक गप रे. तर राहू देत सगळं. आता याच्या नंतर आपण काय करायचंय ते बोला पटकन. आता ना उद्या ना आम्ही पैसे मोजून ठेवतो आणि मग तुला देतो. चालेल. आणि उद्या आपण गिफ्ट शॉप मध्ये जाऊया आणि एक मस्त गिफ्ट घेऊया. ये! तुम्ही सगळे माझ्याकडे का बघताय? बोल बोल ना. बोल बोल. नाही नाही, तू बोलच. काय? अरे असं काय, आपलं ठरलंय नाही का? सगळ्यात शेवटचं वाक्य तू बोलायचं. म्हणजे आम्ही पळून जाऊ. मला फक्त एवढंच सांगायचंय की मला आता झोप आली आहे. अरे हा पळून इकडनं गेलाय ना, म्हणजे हा परत येणार आपल्याला पिडायला. चला पळूया. चल चल परी लवकर. मी काय म्हणत होतो, माई तू बोलवलंस? हो, आधी तो दरवाजा बंद कर. जा. ये, मला बोलायचंय तुझ्याशी. काय झालंय? परत यमदूत वगैरे आले की काय? तू तर मेल्या मला मारायला टपलाय. आता काही येत नाहीत ते. अरे आपल्या शामरावचं लग्न होते ना, त्याला मुलं होईपर्यंत तरी त्यांनी यायचं नाही असं बजावून सांगितलंय मी. काय झालंय काय? पुष्कळ दिवस विचार करते, आपल्या शामरावाला आणि राधेला काय अहेर द्यावा. अच्छा हे होय. मला वाटलं घरातल्या गुप्त खजिन्याचं रहस्य वगैरे सांगतेस की काय. माया, तू कशाला काही द्यायला पाहिजेस? तुझे फक्त आशीर्वादच पुरेसे आहेत. स्वतःच्या लग्नात असा विचार केला असतात ना तर माझे खूप पैसे वाचले असते. हो, सॉरी, चुकलं माझंच. बोला, माझ्याकडून काय अपेक्षा आहेत तेवढंच सांगा. एक महत्वाची कामगिरी सोपवायची आहे तुझ्यावर. काय? पाया पड. अरे बाबा, माझ्या नाही रे, देवाच्या. नाही. जा उठ.
आता तो खालचा कप्पा उघड. हा हा त्यात चावी आहे बघ. हा आता उठ आणि ते कपाट उघड. नाही, एवढ्याशा किल्लीने ते कपाट नाही उघडणार. मी सांगते तेवढं ऐक, समजलं? बर. उठ. जा. याला तर कुलूपच नाहीये. अरे बाबा त्यात एक पेटी आहे ती बाहेर काढ. उघडतो. काढलीस? उघडू. हा काय आहे त्यात? ठीक आहे, यात फक्त एक किल्ली आहे. मग ती चावी घे आणि हे कपाट उघड. मी सांगते तेवढं ऐक. जा. याही कपाटाला कुलूप नाहीच आहे. यात एक पेटी असेल ना. हा खरंच आहे की. उघडू. नको नको इकडे घेऊन ये. या. आता ती उघड. काय आहे काय यात माही? यात सुद्धा एक किल्लीच आहे. आता उभा राहा. खाली वाग. तू व्यायाम करायला लावतेस. करतो. अरे बाबा मी सांगते तेवढं ऐक. व्यायाम व्यायाम काय करू नकोस. खाली वाग आणि ती पेटी काढ. आधी नाही का सांगायचं? हळू. बाय. काय आहे का यात? आता ते उघड. अच्छा, यात आहे तर सगळं. रिकामी आहे ती पेटी. ठेव तुझ्याकडेच. इथे ठेवतेस तू पैसे? मग हे एवढं सगळं कशाला करायला लावलंस मला? अरे मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस. चोरांना फसवण्यासाठी आहे हे. माया गे, एवढ्या सगळ्या किल्ल्या बघून चोर आधीच पळून जातील. घे. आणि हे बघ, मी सांगते ती वस्तू विकत घ्यायची आणि कुणालाही न दाखवता माझ्याकडे आणून द्यायची. समजलं? मला माझा चॉईस माहिती आहे आणि म्हणूनच मी तुला फोन केलाय की तू माझ्या बरोबर येतेस का? मी नाही येऊ शकणार रे. मला पार्लर मध्ये जायचं. ब्युटी पार्लर मध्ये अपॉइंटमेंट माझी आता. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. काय? तू काय बोलतेयस? हे सगळं खरं आहे? मग काय गो, असं सांगतात का ग लग्नाच्या आदल्या दिवशी उद्या नाही लग्न करायचं म्हणून? डिस्गस्टिंग आहे हे. चूक आहे, गैर आहे. पण मग आता पुढे काय होणार आहे? काही नाही ग, काही नाही. आता उद्याचा एपिसोड न चुकता बघणे. हो ग, अलार्म लावून ठेवा. कामाच्या गडबडीत एपिसोड नाही मिस करायचा. हो हो खरे ग बाई खरे. लग्न कसं आज? बघ ना ग, असंच करतात या मुली. ए वल्ली, हा लिसन, लग्नावरून आठवलं मला. बोल बोल. ए तुमचं काही ठरलं का ग? अगं माझं ठरलं. नाही ते नाही ग. मी म्हणते की घना आणि राधाला काय गिफ्ट द्यायचं, म्हणजे घरचा आहेर काहीतरी करावा लागेल ना. तर ते ठरलं का? हो ठरलं. काय ग? नाही ना, म्हणजे नाहीच ठरलं. हो का? ठीक आहे. तुमचं?
सेम प्रॉब्लेम ग. आमचं पण काही नाही ठरलं. खरंच वल्ली ये इकडे ये. तू सांगणार नाहीस ना कुणाला? अजिबात नाही. ऍक्च्युली ठरलंय. आम्ही आहे ना म्हणजे हे असं म्हणाले की अशी एखादी वस्तू देऊया जी घना आणि राधाला उपयोगी पडेल. म्हणून मग म्हणजे ह्यानंच सुचलं. हे म्हणाले की आपण घनाच्या रूम मध्ये स्प्लिट एसी लावूया. पण तू आता हे सगळं विसर. हा विसर. ओके विसरून जा. विसरले. मस्त ग. ते पण आमच्या डोक्यात असं का नाही काही येतं यांच्या डोक्यात आमच्या. कारण आमचे हे हुशार आहे. पण सुचेल. वल्लभ भाऊजीने काहीतरी सुचेल. हा बरं मी हे सांगितलं हे तू विसरली आहेस पूर्ण. हा बरं ह्याला कड आलेत. फक्त 2 टोमॅटो घाल हे. आणि मग झालं. एक माफ आली की घालून टाक. मी जाऊ. मी करते. हा विसरली आहेस. पुण्याचे गोड बोले आपल्या शकू मावशीची मुलगी दिली ना त्यांच्याकडे. हो 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 बोला बोलावताना. त्यानंतर कसबा पेठेतले करमरकर त्यांच्या दोन्ही मुलांच्या लग्नाची आमंत्रण आपल्याकडे आली होती. हो अरे थोरल्यानं स्वतःचं लग्न स्वतःच जमवलं होतं ना. आठवतं? लक्ष्मण शक्ती तुझी. अरे ते पुण्यात भोसलेही राहतात. कोण ग भोसले? माझ्यापेक्षा तूच म्हातारा रे बाबा. अरे यांच्या कंपनीत नव्हते का? त्यांच्या मुलीनं पंजाबी मुलाची लग्न केलं. आता कुठेतरी शिकागो की फिकागो तिकडे असतात दोघं. अगं कित्येक वर्षात ते संपर्कात नाहीये. शिवाय नात्यातले पण नाहीयेत. त्यांना आमंत्रण पाठवू. वा रे शहाणाच आहेस. तुझ्या लहानपणी यांच्या सोबत ते घरी यायचे तेव्हा मिटक्या मारत त्यांनी दिलेल्या चाक्या लुटायचास. तेव्हा नाही आठवलं नातं. भोसल्यानं निमंत्रण जायलाच पाहिजे. तू सांग मी लिहितो. सांग सांग. हो आणि थॉमस. थॉमस? अरे तो थॉमस रे दिग्याच्या शाळेतला. केक बिक द्यायचा त्याला. हा त्याचं नवली थॉमसच ना रे. थॉमस आहे पण तसं त्याचं नाव नाही. दिग्याच्या शाळेत होता. आता पाठवायची कुठे पण? परीच्या मावशीला निमंत्रण दे. परीची मावशी शाळेमध्ये होती. कुठल्या शाळेत होती हे माहित नाही. तरी सुद्धा पत्रिका पाठवणे. हा पुढं. आणि जोगदंड. जोगदंड. हा जोगदंडाचं काय? अरे बाबा आपल्या शामरावाच्या कॉलेजचे हेड. घनाचे हेड होते कॉलेजचे. आणि त्या 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 वृंदाचा मावस भाऊ काय रे त्याचं नाव? अरे देवा वृंदेचे मावस भाऊ. कुठल्या पोस्टात टाकायची पत्रिका कोणाच ठाऊक. तू सांग. तुला सोबतीचा प्रॉब्लेम आहे का? मी तुला सोबत पाठवते. मानवला पाठवते. मानव? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. राधा गुड मॉर्निंग. मॉर्निंग. कॉफी? थँक्स. 1 सेक. राधा तू झोपेतून उठल्यानंतर खूप छान दिसतेस. मी झोपेतून कधीच उठलीये मानव. मी आता वर व्यायाम करत होते. तेच म्हणजे व्यायामाचं तेज दिसतंय. जयदत्तनी सुरू केला की नाही व्यायाम? कोणी? जयदत्त. अगं तुझा होणारा नवरा. मानव अरे घनश्याम नाव आहे त्याचं. तेच ते. ऐक मी ना आता खूप कामात आहे. मला पार्लरमध्ये जायचंय. सूर्याने अपॉइंटमेंट घेतली. ब्युटी पार्लर? आता तुला ब्युटी पार्लरची काय गरज आहे? तू अशीच खूप छान दिसतेस. नॅचरल ब्युटी. घनश्याम. बरं झालं रे फोन केलास. का तुला पण काही प्रॉब्लेम आहे का? हो म्हणजे होच.
हो मला पण. अगं मला कळतच नाही मी लग्नात काय कपडे घालू. आणि हे लोक सगळ्यांनी सजेशन देऊन देऊन डोकं भंडावून सोडलंय माझं. तुला माहितीये का 3 चेंजेस आहेत लग्नात. 3 वेगळे वेगळे कपडे घालायचे आहेत असं सांगितलंय मला. आणि प्रत्येक चेन साठी 10-10 सजेशन देत आहेत प्रत्येक जण. मला कळत नाही राधा मी काय काय घालणार आहे. काय मी ना आता पुस्तक लिहू शकीन लग्नात येणारी विघ्न या विषयावर. लिहिली पुस्तक लिही. लग्नानंतर खूप वेळ मिळणार आहे तुला आरामात लिही. नाही मी लिहिणारच आहे. मी लिहिणारच आहे बघशील तू. अरे लिही ना बाबा. तुझ्या पुस्तकाचं मुखपृष्ठ मी करून देईन. पैसे घेणार नाही बस. बरं मला सांग तुला काय घालायचंय. मला माहिती नाही पण मी ठरवलंय मी आता घरातनं बाहेर पडणार. जे पहिलं दुकान दिसेल त्याच्यात घुसणार आणि जे पहिलं नजरेस पडेल ना ते कपडे मी आणणार आणि मी ते घालणार. मी ठरवलंय. नको नाही नको असं नको करूस. काय ना घनश्याम लग्नात आपले दोघांचे एकत्र फोटो असणार आहेत. त्यामुळे तू काय घालतोयस हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि तुझा चॉईस मला माहिती आहे. मला माझा चॉईस माहिती आहे आणि म्हणूनच मी तुला फोन केलाय की तू माझ्या बरोबर येतेस का. येस मी तुला खरं तर हेच विचारायला फोन केलाय की तू माझ्या बरोबर येतेस का. मी नाही येऊ शकणार रे. मला पार्लर मध्ये जायचं. ब्युटी पार्लर मध्ये अपॉइंटमेंट माझ्या आता. बघ तुला आता तुला ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट आहे. हो करावं लागतं बाबा. नाही तू जा ना. तुझी अपॉइंटमेंट आहे ब्युटी पार्लरची. तर पण मग मी जर काहीतरी भयंकर कपडे घेऊन आलो तर तू मला बोलू नकोस माझ्या चॉईस वर. ऐक तू धोतर नेसणार आहेस. बरातीसाठी शेरवानी आणि नंतर एखादं ब्लेझर घे. कलर कॉम्बिनेशन मी कळवते. झाले 3 कपडे बास. नाही पण तू आली असतीस बरोबर तर म्हणजे तुझा चॉईस बरा आहे ना. तर म्हणजे बरे कपडे आले असते आणि एकाला दोघं झाली असती सोबत म्हणून. तुला सोबतीचा प्रॉब्लेम आहे का. मी तुला सोबत पाठवते. मानवला पाठवते. मानव माझा मित्र आहे कलिग ऑफिस मधला. त्याला पाठवते. त्याचा चॉईस पण तुला सोबत होईल ना. मानवला पाठवते मी. ठीक आहे मग पाठव लवकर त्या मानवाला. मानव नाव आहे रे त्याचं. अर्थ एकच होतो ना दोन्हीचा. हो तेच ते. चल बाय पाठवते बाय. एका लग्नाची दुसरी गोष्ट.